आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक 5 मधील जुने वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या रस्ता मंजुरीसाठी मी तत्कालीन आयुक्त माननीय गांधी साहेब यांची वारंवार भेट घेतलेली होती. तदनंतर आयुक्तांनी त्यावेळेला निधीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आम्हाला सांगितलेला होता. पण ज्यावेळेला 2025-26ची जिल्हा नियोजन समितीचे 35 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाले, त्या संदर्भातला मेसेज मला मिळाल्यानंतर मी आयुक्तांची भेट घेतली होती आणि तदनंतर मी 26/8/2025ला या ठिकाणी मान्य आयुक्तांना हा रस्ता करण्यासंदर्भात मी निवेदन या ठिकाणी माझं दिलेलं होतं. संजय नायकू मेंढे, माजी विरोधी पक्षनेता व माजी स्थायी समिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या लेटर हेडवर मी 26/8/2025ला आयुक्तांना पत्र दिलं होतं. त्या संदर्भात आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी याचं अंदाजपत्रक तयार करून घेऊन पाठवून देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला होता. त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः अंदाजपत्रक तयार करण्यात आलं. ते 13/10/2025ला हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं. 2025ला अंदाजपत्रक तयार करत असताना पहिलं जे अंदाजपत्रक झालेलं होतं ते 1,62,42,227 रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं होतं. ज्यावेळेला अंदाजपत्रक घेऊन सर्वांच्या मान्यता घेऊन आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर, तत्वता मान्यता आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर मी जाऊन आयुक्तांची भेट घेतली आणि ही फाईल आपल्याकडे आल्यासंदर्भात मी आयुक्तांना सांगितलं. आयुक्तांनी अंदाजपत्रक मोठं झालेलं आहे आणि कमी करता येईल का बघूया म्हणून माझ्यासमोरच शहर अभियंत्यांना फोन केला आणि शहर अभियंत्यांना सूचना दिल्या की अंदाजपत्रक थोडं कमी करण्यात यावं. त्याबाबत शहर अभियंत्यांनी माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण मुर्मीकरण, खडीकरण, BBM आणि BMAC अशा पद्धतीचे लेअर त्यावर धरलेले आहेत असं मला सांगितलं. त्यानंतर आम्ही BM आणि ACचा थर आपण कमी करूया आणि अंदाजपत्रक करून घेऊ आणि ते मान्यतेसाठी पाठवू असं शहर अभियंत्यांची माझी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या पद्धतीचं एस्टिमेट केलं आणि वरचे 2 लेअर BM आणि ACचा जो लेअर होता तो कमी केला आणि 1,25,06,113 रुपयाचं अंदाजपत्रक या ठिकाणी तयार केलं आणि मंजुरीला पाठवलं. त्याला तांत्रिक मंजुरी 4/11/2025ला आयुक्तांनी तत्वता मंजुरी दिली 1,25,00,000ला आणि त्याला 13/11/2025ला तांत्रिक मंजुरी शहर अभियंत्यांनी दिलेलं आहे. तदनंतर 8/12/2025ला आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी दिली आणि त्यावेळेला प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर 13/12/2025ला या ठिकाणी महासभेचा ठराव करून या ठिकाणी जे काही आमच्या वार्डातलं काम होतं 1,25,00,000चं ते समाविष्ट करून महासभेचा ठराव माननीय जिल्हा अधिकारी यांना नियोजन समितीमधून खर्च करण्यात निधी मिळण्यासाठी बाबतचा या ठिकाणी पाठवलेला होता. त्यावेळेचा जो निधी होता तो पूर्वी ज्यावेळेला निधी आला होता तो 35 कोटी 2025-26साठी जो काही जिल्हा नियोजनमध्ये समितीमधून आला होता तो 35,18,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेला होता. त्यापैकी 135 कामं 174 कामं या ठिकाणी त्यावेळेला पाठवलेली होती. 126 कामाला त्यावेळेला मंजुरी मिळाली होती आणि ही 26 कामं संपूर्ण बिलो रक्कममध्ये गेलेली होती. त्याची जवळजवळ 4 कोटी रुपयाचा बिलो अमाऊंट होती आणि जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 2 कोटी रुपये येणार होते. अशा 6 कोटीच्या प्रस्तावित 6 कोटीमधून हा सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मंजुरीला पाठवलेला होता. तो दिनांक 6/3/2026ला जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडं या ठिकाणी त्याने मंजुरीसाठी पाठवलेला होता निधी मिळण्यासाठी बाबत आणि त्याला 27/3/2026ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली आणि तदनंतर मंजुरी झाल्यानंतर आयुक्तांच्याकडं जाऊन परवाच या ठिकाणी 6/5/2026ला या ठिकाणी त्याचं विषयपत्र माझं आपल्या स्थायी समिती सभापतींच्याकडं दिलेलं होतं. बबिता मेंढे, माननीय बबिता मेंढे या स्थायी समितीमध्ये असल्यामुळं त्यांनी माननीय आमचे स्थायी समितीचे सभापती अतुल मांडेंना फोनवर सांगितलेलं होतं की सदरची
ही जी काय विषयपत्र आलेलं आहे त्याचं ऐन वेळेला घेण्यात यावं आणि त्याचा ठराव लवकरात लवकर करण्यात यावा. आता त्या पद्धतीनं ठराव करण्याचं ठरवून त्या ठिकाणी लवकरच ठराव करून घेण्यात येईल. त्या पद्धतीचं टेंडर काढून लवकरात लवकर हा रस्ता करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. एवढं तुम्ही पाठपुरावा केला, सगळं तुम्ही सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने रस्ता होण्यासाठी प्रयत्न करत गेला आहे. मात्र तरी सुद्धा तुमच्याच पॅनलमध्ये निवडून आलेले नगरसेवक या कामांच्या बाबतीत श्रेय घेतात, ही किती योग्य वाटते? नाही, त्यांनी काय केलं हा विषय नाही. मी जे काय केलं ते मी माझं या ठिकाणी पत्र आहे ते पत्र पण तुम्हाला मी वाचून दाखवतो. मान्य आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज शहरातील वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता तातडीने करण्याबाबत महोदय, मिरज शहरातील वकारबाग येथे ड्रेनेजचे काम बरेच वर्षापासून सुरू आहे. सदरचे काम हे वकारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पूर्णत्वास आले आहे. पूर्णत्वास आलेल्या कामापर्यंतचा रस्ता तातडीने करणे आवश्यक आहे, कारण त्या भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, वाहनधारक यांना ये जा करणे अतिशय अडचणीचे झालेले आहे. त्या भागातील रहिवासी तसेच त्या भागात असणारा व्यापारी वर्ग हे बरेच वर्षापासून हालापेष्टा सोसत आहेत. व्यापारी वर्ग तर मेटाकुटीला आलेला आहे. कोरोना काळात बरेच दिवस व्यापार बंद होता. त्यानंतर ड्रेनेज खोदायच्या कामामुळे रस्ताच बंद असल्यामुळे त्या भागात ग्राहकच येत नाहीत. रस्ता बंद असल्यामुळे इतर नागरिकांना सुद्धा 2 ते 3 किलोमीटर अंतर फिरून यावे लागत आहे. सदरचा रस्ता हा मेन रोड असल्यामुळे तातडीने रस्ता करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करणे अत्यावश्यक आहे. तरी सदरचा रस्ता ताबडतोब करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आपल्याकडून आदेश व्हावेत ही विनंती. हे पत्र मी 26/8/2025 या ठिकाणी आयुक्तांना दिलेलं होतं. त्याबाबतचं हे सर्व त्यानंतर जिथं फाईल जाईल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मी माझी फाईल आमच्या वार्डातली आलेली आहे म्हणून सांगून त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून आज त्याचं मंजुरी मिळालेलं आहे. लवकरच त्याचा ठराव पण होईल आणि टेंडर पण होईल. म्हणजे नगरसेवक करंज आमदार खोटं बोलत आहेत असं तुम्हाला वाटतंय? मी ते म्हणत नाही. मी पाठपुरावा जे काही केलेला आहे ते तुमचा पुरावा आणि ही जी कागदपत्र आहेत ही जी कागदपत्र आहेत ही पूर्णपणे त्या फाईलमधल्या आहेत. हे पत्र सुद्धा माझं त्या फाईलला आहे. बरोबर, हे फाईलमधलंच पत्र आहे माझं. तोच विषय आणि जे काय मंजुरीचं पत्र आहे त्याचा इस्टिमेट दुसऱ्याने केलेल्या पाठपुरावाच्या कामाचा आपण जर स्वतः एखादं कोणतरी श्रेय घेत असेल तर ते कितपत योग्य आहे तो मुद्दा आहे. मी हे काम कशा पद्धतीने मंजूर केलेलं आहे, किती तारखेला पत्र दिलं आणि कशा पद्धतीचा पाठपुरावा केला हे मी तुमच्या समोर पुराव्यानिशी मांडलेला आहे.